तर नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं E20 फ्युएल म्हणजे नक्की काय आणि ते कसं तयार होतं. आज आपण बोलणार आहोत की सरकारने हे जे E20 फ्युएल आहे ते का सुरू केलं आणि त्याचे फायदे आणि तोटे नक्की काय आहेत. तर चला पाहूया. सरकारने E20 फ्युएल सुरू करण्यामागचा मुख्य हेतू होता देशातलं प्रदूषण कमी करणे. कारण इथेनॉल हे जैव इंधन आहे आणि ते जळताना कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी तयार होतं. दुसरं म्हणजे भारतात पेट्रोल मोठ्या प्रमाणावर आयात केलं जातं, पण इथेनॉल आपल्याकडच्या ऊस आणि मका पिकांपासून बनवलं, त्यामुळे पेट्रोलवरील परदेशी खर्च कमी होतो आणि देश आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतो. तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होतो, कारण ऊस आणि धान्यापासून इथेनॉल बनवलं जातं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या पिकांना अतिरिक्त बाजारभाव मिळाला जातो. म्हणजेच E20 फ्युएल पर्यावरण, देश आणि शेतकरी तिघांसाठी फायदेशीर ठरलेला आहे. तसेच नवीन गाड्या आणि 2023 नंतरच्या इंजिन्स E20 फ्युएलसाठी तयार केलेले असल्यामुळे त्या गाड्यांना काही अडचण येत नाही. पण आता आपण याचे तोटे पाहू, लोकांना समस्या ज्या आहेत त्या पाहू. सध्या सर्वसामान्य लोकांपैकी बरेच जण जुन्या बाईक वापरत आहेत आणि या बाईक E20 फ्युएलसाठी बनवलेल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा हे फ्युएल वापरलं जातं तेव्हा बाईकचं इंजिन नीट काम करत नाही. कार्बोरेटर तसेच रबर पार्ट्स खराब होतात, मायलेजही कमी होतं आणि बाईक रस्त्यावर बंद देखील पडते. सरकारने हे फ्युएल लागू करताना या गोष्टींकडे योग्य लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे अनेक सामान्य लोक आज त्रस्त झालेले आहेत. प्रत्येकजण लगेच नवीन E20 बाईक घेऊ शकत नाही, कारण सगळ्यांकडेच तितका पैसा असेल असे नाही. त्यामुळे जुन्या बाईक धारकांसाठी सरकारने स्वतंत्र उपाय करायला हवा होता, जसं की E20 फ्युएल काही काळ तरी चालू ठेवायला हवं होतं किंवा जुन्या इंजिनसाठी वेगळा पर्याय द्यायला हवा होता. पण असं न झाल्यामुळे लोकांना रोजच्या वापरात अडचणी येत आहेत आणि त्यामुळे मित्रांनो, E20 फ्युएलचं उद्दिष्ट चांगलं जरी असलं तरी त्याचा परिणाम सामान्य लोकांवर कसा होतो याचाही विचार सरकारने करायला हवा होता. तुम्ही जुन्या बाईक वापरत असाल तर फ्युएल फिल्टर वेळेवर बदलत राहा आणि इंजिनची नियमित सर्व्हिसिंग करून घ्या. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.